भावाचं स्वप्न होतं पूर्ण की कबड्डी तो खेळू नाही शकत आणि त्याने एवढं ट्रॉफी बनवलं. माझं मामाचा मुलगा. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका आम्ही डांगे. महाराष्ट्र खेळ या चर्चेमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. नवीन असाल तर एक सबस्क्राईब बटन दाबा. का तर मित्रांनो, आज महाराष्ट्रामध्ये अनेक खेळाडू आपण बघितले आणि त्यातून एक खेळाडू मुंबईचा हिरा म्हणलं तर सुमित साळुंखे. मित्रांनो, काही दिवस झाले ते हॉस्पिटलमध्ये. नक्की महाराष्ट्राला माहीत नव्हतं नेमकं काय झालंय, नक्की उपचारासाठी अनेक व्हिडिओ पडतात इंस्टाग्रामवर, यूट्यूबवर. खूप खर्च झाला आहे. आज काल सक्सेसफुल त्याचं ऑपरेशन पण झालं. काल आपण बाईट पण बघितल्या. आज त्यांच्या अक्षरशः आपण घरी आलो. खूप लोकांचे मला कॉल आले की आमिर दादा आज त्यांची एक मुलाखत घ्या. मग काल आपण निलेश दादासनी कॉल केला की दादा म्हटले तुम्ही बिंदास या, काही अडचण नाही. आज त्यांच्या आपण घरी आलोय. आज त्यांचे वडील पण आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव सांगा. माझं सुरेश रामचंद्र साळुंखे. दादा नेमकं काय झालं होतं? आता तो पिकनिक म्हणूनसाठी गेला होता. तिथं तो स्विमिंग पूलमध्ये पडला म्हणून एवढंच फक्त निमित्त. पण तिथून त्या मुलांनी जवळजवळ 15-20 मुलं होते कॉलेजची. त्यांनी पनवेल अलिबागवरनं पनवेलला आणला ॲम्ब्युलन्समध्ये आणि आम्ही इकडून त्यांचे मामा, मुलाचे मामा अरुण आणि मी आणि माझी मिसेस, मामी असे आम्ही सगळेजण तिथे गेलो. त्या गेल्यानंतर त्यांनी लगेच त्याचं ते पाहिल्यानंतर त्यांनी व्हेंटिलेटरवरती ठेवून दिला. त्या व्हेंटिलेटर मशीनवरती ठेवून दिलं. आणि 4-5 दिवस ठेवून दिला. 4-5 दिवसानंतर त्यांनी ते बाहेर काढल्यानंतर ते आमची जी यामिनीताई आहे, खरोखरच आज उपकार तिचे मोठे आहेत तुमच्यावरती. तिने ते खूप प्रयत्न केला सुरुवातीपासून. आज तिने काढण्याचा प्रयत्न करत होते पण व्हेंटिलेटर मशीनवरती असताना काय आमचा प्रयत्न झाला नाही. जेव्हा वॉर्डमध्ये काढला तेव्हा तिथं त्या हॉस्पिटलमध्ये कुणी लक्ष देणार, सिस्टर वगैरे कुणीच लक्ष देणार. पण यामिनीताईंनी तिथून काढला आणि हिंदूच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केला. ॲडमिट केल्यानंतर तिथं आज सगळे रिपोर्ट MRI, CT स्कॅन वगैरे केल्यानंतर आम्हाला सगळ्यांना बोलवलं. डॉक्टर चौधरी म्हणून त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही ऑपरेशन करू शकतो, पण आतमध्ये गेल्यानंतर तो शुद्धीवरती येऊ शकतो किंवा नाही आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही. आणि त्यांनी असं सांगितलं की तुम्ही ह्या कंडिशनमध्ये जसं MJवाल्याने तुम्ही घेऊन जाऊ शकता. MJवाल्याने सांगितलं होतं की कशाला घेऊन जाताय, शनिवारी सोमवारी आम्ही तुम्हाला डिस्चार्ज घेऊन देणार आहे, तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. आणि ह्या कंडिशनमध्ये तसंच सांगितलं की तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. एक डॉक्टर आले होते वॉर्डमध्ये, मी होतो इथे. त्यांनी म्हटलं तुम्ही कधी घेऊन जाणार, तर म्हणलो फक्त 2 दिवस द्या. आणि मी यामिनीताईंना सारखं फोन करत असं. ती मला एवढा फक्त आधार द्यायची, तू दादा तिथं थांब. आणि नंतर मग एक डॉक्टर मनीष बालदे यांची भेट घेतली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही इथं ॲडमिट करा. आणि खरोखरच आज ॲडमिट केलं आणि हे ऑपरेशन सक्सेसफुल झालं. हे म्हणजे एक देव म्हणून त्या नितीन दादा पावशे आणि यामिनीताई पावशे हे देव म्हणून माझ्यासाठी, माझ्या मुलासाठी धावले. हेच मी कृपा करतो. आणि मनीष बालदे हे डॉक्टर यांनी सुद्धा खूप मेहनत करून आज ते डॉक्टर बोलले उद्या तो खेळू बी शकतो. हे एवढी पहिले गॅरंटी दिली नव्हती की मी प्रयत्न करेल. पण आज त्याने एवढंच ऑपरेशन झाल्यानंतर सांगितलं की मी तो मुलगा कबड्डीसुद्धा खेळू शकतो. हे आज खरोखरच सगळ्यांचे आणि ज्यांनी मदत केली 100 रुपयापासून ते अगदी 51, 1 लाख, 2 लाख, आज तसंच जर 5 लाख. आज महेशदादा गायकवाड यांनी 1 लाख देऊन परत हॉस्पिटलमध्ये आलं आणि परत ते खासदार श्रीकांतदादांची भेट घेतली आणि त्यांनी परत 5 लाखाची मदत केली. म्हणजे सगळ्यांचं मी अभिनंदन मानतो. जय हिंद. मित्रांनो, बघू शकता आज सुमितवरलं प्रेम. आज तो प्रत्येक टुर्नामेंट गाजवत होता आणि प्रत्येक टुर्नामेंट म्हणजे असा होता खेळाडू की शांत, संयमी. पण मित्रांनो, गोर कुटुंबातला आज एवढे मोठे दिग्गज आज निलेश साळुंखे, आज दादा असलेली. आज दादाकडं 2 शब्द जाणून घेऊया. एक मिनिट बसा तुम्ही. दादा तुमचं मनापासून धन्यवाद. का तर सुमित साळुंखेसारखा पाठिंबा लावणं, आज त्यांच्या घरापाशी धावून जाणं
की खरोखरच आज सांगू शकत तुमच्याबद्दल शब्द नाहीत बोलायला. काय सांगशील आत्ताची परिस्थिती कशी आहे? नक्कीच जेव्हा आम्ही पहिल्यांदा मी बाहेर होतो आणि मला समजलं की सुमितचा ॲक्सिडेंट झालाय, मी विचार नाही केला की सुमित जगणार की नाही म्हणून. कारण असाच एक आमच्या मंडळातून याच्यापूर्वी पण अजित अपघात होऊन ऑन स्पॉट डेथ झाला होता. आम्ही होतो तो टेन्शनमध्ये, माहीत नव्हतं काय होणार आणि काय नाही. पण तेव्हापासून MGMचा प्रवास, MGM नंतर इंदुजाचा प्रवास, इंदुजा डॉक्टरांनी हात वर करून टाकले की आम्ही वाचू शकणार नाही म्हणून सुमितला. आणि त्याच्यानंतर तुम्ही जर परत परत बाबांच्या तोंडातून नाव ऐकता यामिनी ताई म्हणून, ती येणार आहे, तुम्ही भेट नक्की, तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती हॉस्पिटलमध्ये ती देईल. पण ती कशी लढली काय समजलं नाही. ती गेली स्वतःहून, डॉक्टरांना भेटली, कर्नाटकच्या आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटली की तिथे पण होऊ शकतात इलाज म्हणून. म्हणजे ती प्रत्येक ठिकाणी धावलं. आणि भीती एकच होती की सुमितला जर काय झालं उद्या, जर जबाबदार कोण असणार. आम्ही वडले, घरची परिस्थिती खूप खराब, आम्ही सर्व जमा, म्हणजे पैसे कसा करणार, काय करणार. तिथून मग सर्वांनी पूर्ण मंडळ, म्हणजे आता यामिनी ताईच्या मागे निलेश दादा, आम्ही सर्व पूर्ण संघ, आमचा शिवशंकर मंडळ, आकाश आहे त्याच्याबरोबर, सिद्धेश, सूरज, निलेश, अजून सुनील, म्हणजे पूर्ण मंडळ आहेत. सर्वांनी एकत्र मीटिंग घेतली यामिनी ताईंनी, कसं करायचं, पुढे कसं होणार. मग आपण विचार केला की एकत्र येऊ, मग कसं करायचं. मग आम्ही शॉर्टमध्ये थोडं, आणि बघा आपण मानतो ना की कोणी कोणालाही मदत करत नाही. सुमित जर चांगला खेळाडू नसला असता, जर कुठलाही असा लल्लू पंजू एक प्लेअर असला असता, कोणी लक्ष पण दिलं नसतं. तो असा खेळाडू होता की तो ठाणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करू शकणार, तो कदाचित महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करू शकणार. आज तो महाराष्ट्राचं भविष्य होता. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र एकत्र आला. आज आम्ही पाहतोय की कोणी ₹1 पाठवले, कोणी ₹2, कोणी ₹4. आता निलेश मला दाखवत होता, कोणी ₹1,00,000 दिलेत. आमच्या आमदार मॅडमने ₹51,000 दिलेत. आमचे कार्याध्यक्ष कार्याध्यक्ष ₹51,000 दिलेत. ठाणे जिल्ह्याचे 25,000 रुपये 2 उपाध्यक्षांनी दिलेत. अजून सुजित ताते, आमचा लाडका भाऊ, तात्यांनी ₹1,00,000 दिले एका शब्दावरती. फक्त भरत शेठ गगोलेंनी ₹1,00,000 दिलेत. म्हणजे लाखांची नाही. आम्हाला श्रीकांत शिंदे साहेब, म्हणजे आम्ही विसरूच नाही शकणार. महेश दादा ज्यांच्याकडे गेले, महेश दादांनी पहिले बोललं होतं की 1,00,000 देऊ शकतो मी. त्याच्यानंतर हॉस्पिटल परिस्थिती बघितली, विचारलं यामिनी ताईला की काय चाललंय ताई, काय बोलतो, खूप कमी पडतात, माझ्याकडून अजून ₹1,00,000 दे. परवाची सिच्युएशन, जेव्हा मी एक व्हिडिओ बनवले होते, डॉक्टरांना आम्हाला द्यायला ₹35,00,000 पाहिजे होते. आणि ₹35,00,000 द्यायला पाहिजे असताना त्यात पण यामिनी ताईने एक 10 का 15 रुपये आमच्याकडे, आपण क्राऊड फंडिंगमधून इथून तिथून 20-1,00,000 जमा केले होते. पण कोणतरी एक 5 लाखाची अपेक्षा होती आणि त्या माणसाने दिले 3,00,000. 3,00,000 दिले, सॉरी 2,00,000 दिले. आता 3,00,000 कमी पडले. आम्ही परत टेन्शनमध्ये 3,00,000 आणायचे कुठून, का माहिती कुठून. महेश दादांनी कॉन्टॅक्ट केलं. आम्ही उल्हासनगरच्या महापौरांकडे गेलो, त्यांनी सांगितलं की आमच्याकडून मदत करूया. अचानक फोन आलाय, महेश दादांनी बोलवलेलं आहे, श्रीकांत शिंदे साहेबांनी ₹5,00,000 पाठवलेत. आता तो टेन्शन गेलं, मिटलं. आता डॉक्टरांनी 35 सांगितले होते. आमचं ॲझम्पशन होतं की 35 आता ऑपरेशनला द्यायचे. डॉक्टरने सांगितलं नाही, तुम्हाला 45च भरावं लागणार. आता परत 45 झाले की परत 5,00,000 आणायचे कुठून. मग असं करता करता परत जमले. मग हे फक्त ना, जे लोक आम्हाला पाहत आहेत, जे लोक कबड्डीचे प्रेम करतात, जे लोक सुमितचे प्रेम करतात, त्यांनी केलेली मदत आहे. आजपर्यंत येत आहेत कोण. आणि प्रत्येक संघ, ठाणे जिल्ह्याचा संघ, मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुण्यातून, नगरमधून, रत्नागिरी, चिपळूण, म्हणजे या प्रत्येक जिल्ह्यातून आम्हाला विचारतात की काय झालंय, कसं झालंय आणि काय चाललंय. टेन्शन भरपूर आहे. आणि मी पहिलेच बोललो, जर सुमित चांगला खेळाडू नसला असता तर हे घडलं नसतं. सुमित, म्हणून बोलतो ना, खेळाशी प्रेम, खेळाशी प्रामाणिकपणा. आत्ता मी तुम्हाला जे ट्रॉफी आहेत तुम्ही बघणारच. कितीतरी मॅचेसमध्ये मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज असे घेतलेला खेळाडू, अष्टपैलू खेळाडू, बेस्ट रायडर घेतलेला खेळाडू आहे. भविष्य होतं या जिल्ह्याचा. आणि तुमच्या माध्यमातून जे काही लोक बघतायत, बघा, अजून युद्ध संपलेलं नाही आहे, युद्धाला सुरुवात झालेली आहे. आपण म्हणतो ना, जपानवरती जेव्हा बॉम्ब टाकला अमेरिकेने, तो बॉम्ब तर एक क्षणात टाकलं होतं, पण तोच बॉम्ब त्याच्यानंतर अजूनपर्यंत सावरायला जपानला होत नाही. त्याचा सुमितला तुमची मदत लागणार आहे. जेव्हापर्यंत डॉक्टरने सांगितलं की तो खेळू शकणार, नक्कीच ज्या दिवशी सुमित मैदानात उतरणार, तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन मॅच पाहायची आपण, आणि अपेक्षा करायची
तुमच्या आशीर्वादाने तो आज बरा झालेला आहे. तुम्हा सर्वांना खरंच धन्यवाद. आताबद्दलची आता इथून पुढे किती खर्च असणार काय आकडा सांगितलं का डॉक्टरांनी? डॉक्टर आम्हाला इनिशियल स्टेजमध्ये 57 लाख रुपये सांगितले होते. त्याच्यानंतर फिजिओथेरपी असू शकते, त्याच्यानंतर भरपूर काय असू शकते. 2 महिने तर तेच असणार आहे. डॉक्टरांनी सांगितले आणि ज्या इंदुजाच्या डॉक्टरांनी सांगितलं की आम्ही त्याला हात सोडून दिलेलं, हात वर करून टाकलेले, पण या डॉक्टरांनी सांगितलं की मी त्याला 2 महिन्यात उभा करणार. आणि त्या आजपर्यंत त्या डॉक्टराचे उपकार मी विसरू शकणार नाही. खरंच त्या डॉक्टरांशी पण नक्कीच आपण भेटूया. ते बोलतात नको, पण आपण नक्कीच भेटूया कधीतरी. आणि 100% ना त्यांचा आभार आपला मानणं आवश्यक आहे. कारण जे कोणाला शक्य नसलं ते त्यांनी केले. ते बाहेरगावावरून आले त्याच्या ऑपरेशनसाठी, तरी पण ऑपरेशन ढकलू का नको म्हणून. आणि खरंच हे सर्व श्रेय जातो आमच्या यामिनी ताईला की आले की त्यांची पण मुलाखत आपण नक्कीच घेऊया. खूप खूप दादा असा पाठिंबा मित्रांनो, प्रत्येक घडीचा पाठिंबा पाहिजे. आज मित्र भेटणं, आज खेळाच्या जोरावर त्याचा खेळ चांगला होता, त्याचं नाव चांगलं होतं. आज मुंबई ह्या ठाण्यात आहे, म्हणजे कल्याणमध्ये त्यानं अनेक टुर्नामेंट गाजवल्या. आज प्रत्येक म्हणजे आज विसरू शकत नाही. आज खेळाडू, आज त्याची घरची परिस्थिती बघितली ना. आज खूप मला काल 2 दिवस आले एवढे कॉल आले. शेवटी मला हरवलं, मी आरडीला कॉल केला, आरडी मला कसल्या परिस्थिती, मला सुमितच्या घरी मला कसल्या परिस्थितीत जायचं आहे. का आज महाराष्ट्रानं मला शून्यातून निर्माण केलेलं आहे. आज दादांना मी कॉल केला, निलेश दादाला कॉल केला. आज बघा निलेश दादा म्हणजे आज जे प्रो कबड्डीमध्ये त्यांनी इतिहास केला, तेलुगू टायटनमध्ये खेळले, आपलं नाव. आज दादा तुमचं खरोखर मनापासून धन्यवाद की आज आपल्या जोड आहे. काय सांगशील सुमित बद्दल? आज रात्रंदिवस तुम्ही दोघं त्या खांद्याला खांदा लावून आहेत. नमस्कार. आम्ही सुमितसाठी म्हणजे खूप धावपळ केली. तो शिवशंकर मंडळात आमच्या मंडळात खेळतो, चांगला खेळतो कबड्डी, म्हणजे राईट रेडर आहे. आणि एक प्रकारे तो माझा सक्का चुलत भाऊ लागतो. तो पण साळुंके, मी पण साळुंके, आम्ही माडवाले. तर आम्ही तो निर्णय घेतला पहिले, तर आम्हाला समजलं तेव्हा मी कोल्हापूरला होतो की सुमितचा ॲक्सिडेंट झाला. आम्ही आल्यानंतरून तिथं बघायला गेलो, तर ते डॉक्टरने काय म्हणजे तिथं काय काळजी घेतली नाही एमजीएम हॉस्पिटलला. तिथून मग डिसिजन घ्यायचा होता त्याला कुठं न्यायचं, काय करायचं, कसं आहे ते. मग तेवढं ते यामिनीताई म्हणून आहेत ना, ते नितीन पावशे यामिनीताई, मेन डिसिजन त्यांनी घेतलेला आहे, त्यांच्या घरच्यांनी पण नाही घेतलेलं आहे. म्हणजे जेव्हा उद्या कधी काय कमी जास्त झालं तर त्यांचं सर्व त्यांच्यावरती भांडं फुटलं असतं. म्हणून ते मेन डिसिजन घेणार आहेत ना, त्यांना अधिकार जास्त करून. मग त्यांनी घेतला. मग तेव्हा इंदुजाला घेऊन गेलो तेव्हा डॉक्टरला ते काय बोलले ते त्यांना सगळं माहिती आहे. ते प्रॉपर ते आल्यावरती ते सांगतील तुम्हाला. आणि जेवढ्यांनी आम्ही म्हणजे व्हिडिओ रील बनवल्या, जेवढ्यांनी म्हणजे आम्हाला मदत केली, त्यांचं मी खूप खूप आभार मानतो. आता अनेक प्रचंड व्हिडिओ व्हायरल होते किंवा नक्की खरी परिस्थिती माहित नव्हती लोकांना, नेमकं काय झालं सुमित सोबत किंवा काय आहे, किती आणि खर्च लागणार, आता किती खर्च झाला किंवा लोकांना काय नव्हतं. पण लोकांनी खूप मदत केली आहे की नाही. म्हणजे लोकांच्या आजकाल कोणाला बी शब्द दाखवतो, आज सुमितसाठी कोणच नाही म्हणत नाही. कारण त्याचा खेळ आज त्यानं कधीही दाखवलं नाही की मी एवढा मोठा खेळाडू किंवा काय नाही, फक्त त्यानं खेळ दाखवत गेला. आज तीच खेळ आज त्याला खूप म्हणजे आज जी मदत होती त्याला भेटायला लागली मदत. ती अजून पूर्णपणे झालेली नाहीये. ती आतापर्यंत आमच्याकडं म्हणजे 30-35 लाख रुपये जमा झालेले. तर अजूनही त्याला अजून 20-1 लाख रुपयाची कमीत कमीत त्याला अजून गरज आहे. म्हणून जेवढी जितकी मदत करता येईल, असं जबरदस्ती नाही कोणी लाख रुपये द्यावा, 2 लाख रुपये द्यावा, 2-5 रुपये दिले तरी चालेल. जेवढ्यांनी देता येईल तेवढ्यांनी मदत करा की तो परत ग्राउंडमध्ये उतरला पाहिजे. मित्रांनो बघा, विनंती करतो की आज त्यांचं कुटुंब, आज त्यांचे आई वडील, आज त्यांची बहीण असो, आज तोंडात घास घालत नाही. का तर आज सुमित सारखे कुणालाच म्हणजे एवढं सांगत तेवढं कमीच आहे. मित्रांनो जेवढी होईल तेवढी मदत करा, जेवढी होईल तेवढी, तुम्हाला 10 असू दे 5 रुपये असून जेवढी होईल तेवढी मदत करा. विनंती करतो आपल्याला सुमित साळुंके. अनेक प्लेयर असतील, अनेक आज प्रत्येक मंडळात मी सांगतो, प्रत्येक मंडळाची अशी परिस्थिती किंवा पण आज खूप लोकांनी महाराष्ट्राला सहकार्य केलं. आज मंत्र्याबद्दल सहकार्य केलं. आज त्यांची त्यांच्या आज दिदी आहेत, म्हणजे बहीणच आहेत. आज आमची लाडकी ताई काय सांगशील आज सुमित बद्दल? आज सुमित आपल्या खरोखरची रडू नका, फक्त 2 शब्द. मित्रांनो आज क्षण किती मोठा असतो. आज आई वडील, त्यांची बहीण, आज तोंडात घास जात नाही. आज एवढं प्रेम आहे. काय सांगशील दीदी? आज सुमित आपल्या म्हणजे आज चांगली गोष्ट आहे की तर सक्सेसफुल सर्व झाले, लोक सगळी धावत आली. आज सगळे म्हणजे आज अख्खं महाराष्ट्र त्यासाठी धावून आले. नमस्कार, मी स्नेहल साळुंके, सुमित साळुंकेची बहीण. आम्हाला जे डॉक्टरांनी सांगितलेलं की तो जगणार नाही, जोपर्यंत ऑक्सिजन लेवल आहे तोपर्यंत तुम्ही जगवा, तुम्ही घरी घेऊन जा. यामिनी पावशे ते ताई आहेत, देवासारखे उभे राहिले. ती आणि मी ओकड हॉस्पिटल भायखळ्याला त्यांचं क्लिनिक आहे.
त्या डॉक्टरांना भेटलो. त्या डॉक्टरांना सविस्तर सांगितलं की असं असं झालंय, आम्हाला कोणच गॅरंटी देत नाही. तर डॉक्टरांनी एका शब्दातच बोलले की तुम्ही त्यांना घेऊन या, 2 दिवसांनी त्याला निमोनिया वगैरे झालेला, त्याची ट्रीटमेंट चालू होती. त्याच्यानंतर आम्ही त्यांना तिकडे शिफ्ट केलं. डॉक्टरांनी 1 महिना त्या पोराला जेवण नाही, पाणी नाही, पूर्ण नाकातून लिक्विड देत होते अक्षरशः. ते बोलले की तुम्हीच करा, आई बापांनी सगळं. अक्षरशः त्या डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की 1 महिन्यात त्या पोराला जेवण तोंडाने जी पटापट त्यांनी पूर्ण ताप बीप सगळं घातवलं त्या लोकांनी. ऑपरेशन सक्सेसफुल केलं पूर्णपणे. अक्षरशः आम्ही डॉक्टरांना भेटलो. डॉक्टर बोलले की आम्हाला जे सांगितलेलं डॉक्टरांनी की त्याची म्हणजे स्पायनल कोड कट झाली आहे वगैरे, असं काहीच नव्हतं. डॉक्टरांनी जे मोजकं होतं त्यांनी ते केलं. डॉक्टर एवढं पण बोलले की जी ती पॉवर आहे त्याच्या अंगामध्ये, पूर्ण पॉवर आहे, त्याला कबड्डी खेळता येणार आणि त्याला कबड्डीमध्ये उतरवायचं आहे. आमची हीच विनंती होती. अक्षरशः तो बोलतो दादा, त्यांनी पण स्वतः व्हिडिओ बनवली की माझ्या सुमित दादाला मदत करा. आज आम्हाला या गोष्टीचं वाईट वाटतं की तो आज इथपर्यंत आला. प्रो कबड्डीला त्याचं सिलेक्शन वगैरे होतं आणि आयत्या वेळी असं झालं. ते बोलतात ना, जे नशिबात होतं त्या गोष्टीला आपण काहीच करू शकत नाही. पण हार नाही मानली. डॉक्टरांनी पण त्याला सांगितलं की तू हार नको मानू. डॉक्टरांना तो एवढं पण बोला माझ्या अंगात पॉवर आहे, मला इंजेक्शन द्या पॉवरचे. पण डॉक्टर बोलले मी का हार मारणार नाही, सुमित मला तू साथ दे. डॉक्टरांनी त्याला पूर्ण साथ दिली आणि आम्हाला ही अपेक्षा आहे की डॉक्टर त्याला उभं करून आणि घरी तो चालतच येणार, ही आमची 100%. आणि सगळ्यांनी आम्हाला मदत केली आहे. पूर्ण कबड्डीची टीम पूर्ण कुठं नाही कुठं जात आहेत, सगळे जात आहेत. निलेश दादा, एलन दादा, आकाश दादा, यामिनी ताई तर देवासारखेच उभेच आहेत आम्हाला. पूर्ण हे तर पूर्ण रात्रंदिवस बघत नाही की कुठेही जातात ते. पूर्ण हे लोक सगळे जिथं जात आहे ना तिथं जात आहेत सगळे. काल ऑपरेशन झालं सक्सेसफुल. काल ऑपरेशन पोस्टपर्यंत मनात एवढी इच्छा झालेली. काल डॉक्टर सांगितले अक्षय काय होतं, आनंद किती भावना होता. अक्षरशः तेव्हा त्याला बाहेर काढलं ना, निलेश दादा भाऊ होते आमच्या सोबत. अक्षरशः सोनूला आम्ही विचारत की सोनू ओके आहेस ना? हो. आम्हाला डॉक्टरांनी असं सांगितलेलं की दुसऱ्या दिवशी तो येणार आहे बाहेर. पण देवाची बोलतो ना, देवाची तार चांगली असते ना. आज त्यांनी चांगलं केलं, सगळ्यांशी कॉन्टॅक्ट चांगला ना, त्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे सोनूला. तो आम्हाला जो दुसऱ्या दिवसाचा टाइम दिला, तो मुलगा तिथल्या तिथं त्याने जीभ बाहेर काढली, डोळे अर्धे उघडले. थोडासा त्रास होता त्याला, तर ऑपरेशन झालंय. तर आज काल पण मी त्यांना बघितलं, ऑल ओके आहे. फक्त आता त्याला थेरपी वगैरे देणं त्याचे प्रयत्न चालू आहेत. हातपाय थोडेसे त्याने हलवलेत. तर आम्हाला 100% गॅरंटी आहे की तो उभा होऊन चालत येऊन तो घरी येणार म्हणजे येणार. नक्कीच ताई, खूप खूप धन्यवाद. का तर ही लोकांचा आशीर्वाद आहे, ही प्रत्येक मंडळाचा आशीर्वाद आहे, प्रत्येक खेळाडूचा आशीर्वाद आहे. ही पाहिजे, ही प्रत्येक खेळाडू पाठीमागे ही ताकद पाहिजे. का तर आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करत असतो. आणि ठीक आहे मित्रांनो, हार नाही मानणार. तरी पण तो इकडे येऊन तो कबड्डी मैदानात उतरणार. तो आकाशदादांना व्हिडिओ कॉलवरती एवढं पण बोललाय, मी परत कबड्डीमध्ये येणार म्हणजे येणार. आणि तो येणार हे आम्हाला गॅरंटी आहे. चालतंय मित्रांनो, खूप खूप धन्यवाद. नाही करत असं नाही, पुन्हा मला टाकतो मी. हा मित्रांनो, काल दादांसोबत एलन दादासोबत काल व्हिडिओ कॉल झाला. काल हसला पण. आज आपल्याला लाईव्ह येऊ शकता. आज ही प्रेम आहे, हे लोकांचा आशीर्वाद आहे, हे बघू शकता. काल ही लोकांचा आशीर्वाद आहे, ही लोकांचं प्रेम आहे. खरोखरच आज प्रत्येक खेळाडू आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ग्राउंड उतरत असतो. लागल किंवा हे होईल, आज प्रत्येक खेळाडू जिथं. का तर माझं घर आहे, त्याला मोठं बनवायचं आहे. माझे आई वडील आहेत, त्याला मोठं बनवायचं आहे. आज मित्रांनो बघू शकता अशी कंडिशन आहे सुमितची की मित्रांनो एवढं मित्रांनो बघू शकता भाडं म्हणजे काय, आणि एवढी लोक मदत म्हणजे प्रेम पाहिजे. काय सांगशील दादा, म्हणजे आज खरोखर वाटलं पण होतं एवढा मोठा संघर्षाला डोक्यावर, पण ही कुठं तर आपल्याला फळ मिळतं सुमित बद्दल. आपण कधी ऐकतो ना की आई वडिलांचं पुण्याही असते, तेच असू शकतं. त्यांनी केलेलं कर्म असतील ते असू शकतो. कारण सहजासहजी कोण कोणाला मदत नाही करत. आज एवढे लोक एकत्र आलेत, काहीतरी कारण असणार. आणि तो कारण म्हणजे एकच आहे, देव आहे. देवाने आपल्या सर्वांना एकत्र जोडलेलं आहे
आणि एकत्र ताकद दिली की आपण सुमितला उभा करू शकतो. देवांनाही आम्हाला यामिनीताई दिली. यामिनीताईचा आणि सुमितचा फक्त एवढाच रिलेशन होता की तो ज्या साईटवरती सुमित जेव्हा कबड्डीला खेळायला सुरुवात केली तो एका साईटवरती बिल्डिंगला पाणी मारायचा, विटांना पाणी मारायचा. दिवसभर बिल्डिंग मध्ये काय सुपरवायझर होता, बघायचं काय होतं काय नाही. तिथून येऊन संध्याकाळी प्रॅक्टिस लिहायचा. ही त्याची कबड्डी सुरुवात. त्या साईटची जे जागा मालक होते ती नितीन पावशेची बायको यामिनी पावशे. त्या ताईंनी फक्त त्यांच्या घरी त्यांच्या मुलांबरोबर असायचा, काय छोटे मोठे कामं असायची तो करायचा. फक्त एवढीच शुल्लक एक कारणामुळे की आपल्या घरचा म्हणजे सक्का मुलगा नाही, सक्का भाऊ नाही, काय नाही पाहता तिने एवढं सर्व केलं. म्हणजे त्याला त्या MGM मधून जेव्हा तो परत येईल पूर्ण कारण तीच असणार आहे. बाकी आम्ही तर सूत्रधार होतो. आम्ही फक्त आदेश, आम्ही फक्त ताई काय करायचं ते सांग. आणि ती पण एक चांगली म्हणजे व्यक्ती चांगली आहे. पण तिच्याबद्दल नाही तर ती नशीब इथे नाही तर बोलू दिलं नसतं. ती बोलते मला काय बोलते व्हिडिओ मी येणार नाही. अगं ताई तू ये, आम्ही तुला काय जास्त ये नाही करत. तिला नाही, तिला नको बोलता, मला क्रेडिट नकोय. बरोबर. आणि नशीब आम्ही बोलताना ती नाहीये, ती थोड्या वेळाने येणार, तिला माहित पण नाही पडणार आम्ही काय बोललो म्हणून. ती जेव्हा व्हिडिओ पाहिजे तेव्हा तिला समजणार. आणि तिने आम्हाला बोलू दिलं नसतं. ती येईल ना तुम्हाला प्रॉपर त्याची मेडिकल टर्म्स मध्ये की काय झालेलं होतं आणि आता काय आहे, Condition काय? आता पुढे काय होणार, ती मेडिकल टर्म्स ती पूर्णपणे तुम्हाला सविस्तर सांगेल. चालतं मित्रांनो, एक थोड्याच्या ताईंची पण आपण 2 शब्द जाणून घेणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.